आणि जर सिव्हिलचं क्षेत्र जर समजायचं म्हटलं तर साधारण पूर्ण आपला ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये साधारण 75 लाख सिव्हिल इंजिनियर्स आहेत. ओके, त्यापैकी दरवर्षी जी आहे सिव्हिल इंजिनिअरिंगची संख्या आहे ते साधारण 7 ते 8% सिव्हिल इंजिनियर्स मार्केटमध्ये बाहेर पडतात. आणि जर आपल्या भारतामध्ये विचार केला तर साधारण 3-4 लाख विद्यार्थी सिव्हिल इंजिनियर दरवर्षी बनत आहेत. जरी सिव्हिल इंजिनियर आता मागे कसं आहे, मागचा जो ट्रेंड होता मागे 10 वर्षातला, तर इथे ज्या ब्रँचमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी असते त्यामध्ये 10 वर्षानंतर रिव्होल्युशन होतं. मग त्यावेळेस तिथं शॉर्टेज निर्माण होतो. आणि आता इतकी इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट चालू आहे, म्हणजे तुम्ही बघतायत आपण कुठल्याही सिटीमध्ये जा तर तुम्हाला बघायला मिळेल ट्रान्सपोर्टेशनचे मोड चेंज झालेले आहेत, उड्डाणपुलं बनलेले आहेत, किंवा पॅसेजेस आहे, किंवा बोगदे, किंवा एअरपोर्ट्स, हार्बर्स, असे वेगवेगळे माध्यमातून तुम्हाला रोज दैनंदिन जीवनामध्ये असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट बघायला मिळत आहेत. त्यामुळे तुम्हाला निश्चितपणे, जर मी सिव्हिलच्या विद्यार्थ्यांना तरी सांगेल की जर तुमची मेहनत घ्यायची तयारी असेल तर पुढचे 10 वर्ष तुमच्यासाठी चांगले आहेत. ज्या पद्धतीने कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्लेसमेंट मिळाल्या त्या पद्धतीनेच तुम्हाला सुद्धा मिळू शकतात.